तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचे, डॉक्टर नीलम गोरे यांचा खळबळजनक आरोप, उद्धव सेनेकडून पलटवार। खाद्यतेल 10% कमी वापरा, पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्य मंत्र, मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण 4 पटींनी वाढले। मराठा आरक्षणासाठी रणनीती, कोल्हापूरमध्ये बैठक, 42 संघटनांचा सहभाग, परभणीत होणार मराठा समाजाची परिषद, राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार। कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार, अधिवेशनाआधी कामकाज समितीच्या बैठकीत सरकारला विरोधकांनी घेरले। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी अनेक कट्टर ठाकरे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यातच आता मागील काही दिवसांमध्ये कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधूंची तिसऱ्यांदा भेट झाली, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले। वीज बिल दिल्यास सूर्यघर गुंडाळणार, नवीन ग्राहक पाठ फिरवणार, सोलर मॅन्युफॅक्चररची मुख्यमंत्र्यांकडे धाव। शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार, CBSEच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम, शिक्षण संस्थांमध्ये संभ्रमावस्था। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पळवलं, पोलिसांवरही मकोका लावा, सुरेश दसांची मागणी। कर्नाटकमधील बस सेवा राज्यात बंद, मिरजमध्ये सुरू, सीमावर्ती मिरज आगारात निरीक्षकांची नियुक्ती, प्रवाशांची गैरसोय होणार नाही। आम्ही असताना राज ठाकरेंची गरज काय, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा सवाल। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, परळी न्यायालयात आज सुनावणी, नेमकं प्रकरण काय। शिवरायांच्या किल्ल्यांना मिळणार जागतिक वारसा दर्जा, ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसला। दिल्लीत विरोधी पक्षनेतेपदी आतिशी, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद महिलांकडे, विधानसभेचे अधिवेशन 3 दिवस चालणार। 10 मार्च नंतर राज्यभरात मराठा बांधवांचं तीव्र आंदोलन छेडणार, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा मोठा निर्णय। लग्नाचे बजेट वाढले, वधूवरांवर महागाईंची संक्रांत, वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडे वाढीव खर्चाची फोडणी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा DA रखडला, 17 लाख कर्मचारी 8 महिन्यांपासून भत्त्याच्या प्रतीक्षेत। शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचे वेळापत्रक जाहीर, खोट्या माहितीद्वारे बदली करून घेणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई, तालुकास्तरीय समितीही राहील जबाबदार। भारताने पाकिस्तानला लोळवले, ICC चॅम्पियन चषक, विराट शतक, विराट विजय, 6 गडी राखून दिला शॉक। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।